बोला, सांगा आई, तुम्हाला काय वाटतंय सांगा. काय आम्हाला न्याय पाहिजे. हे माझं सोन्यासारखं लेकरू गेलंय. आज 3-4 दिवस झाला आम्ही इथे वडापाव चहा खाऊन शिनी. ज्या टायमाला संतोष देशमुख हत्या झाले त्या टायमाला आम्ही जातवाद काही बघितली नाही. आम्ही सगळेच म्हणत की जे मारेकरी असतील त्याला अटक करा, पण आता आमच्याकडे कुणी सुद्धा आलं नाही. आणि आमच्याकडे नाही येऊन शिनी आमच्या कवडाला ढक्क देते. रात्रीच्या 2-3 वाजता बजरंग सोनवण्याचं पोरग, त्याला अटक करू नका, त्याचं नाव काढून टाका. मग म्या दार वाजविलं, मी म्हणलं कोण आहे कोण आहे, मी एकच सांगतोय की ते नाव काढून टाका. मग माझ्या मुलाला उठविलं, तवरचं माझ्या मुलाला उठूस तर ते तोंड बांधून घर उघडूस तर अशी वरी पळाली. मग मी ते मुलगा म्हणला का मी जाऊ का ह्याला पोलीस स्टेशनला. म्हणला वागा जाऊ नको, आपल्यासोबत कुणी नाही, तुझे वडील म्हातारे आहेत, तुझा भाऊ भरल्या रोडवर बोक्सीलाय. मग मी जाऊ दिलं नाही. मग हे घरापुस्तोर का त्यांची हे आम्हाला न्याय पाहिजे. माझ्या पोटचा गोळा गेला, आम्ही जगायचं नाही जर न्याय दिला तर आम्ही रेल्वे खाली 2 महिलेकर आत्महत्या करणार आहेत. आणि त्या राहिलेला आरोप तात्काळ आरोपी केला पाहिजे. एवढेच आमची मागणी, हात जोडून पाया पडून. आमच्या मागं कुणी नाही आहेत, ते आम्ही 2 महिलेकर आहेत. आमचे मालक म्हातारे झालेले, जे माझ्या पोटचा गोळा होता ते मारून टाकला, ते कुणाच्या दोषदारीत नव्हता. ते आपलं घर शेती आई वडील सांभाळलं ते त्याच्याकडं होतं. पण माझा कुठं राजकारणामध्ये नव्हता, माझा कुठं बैठकीमध्ये नव्हता, अगर पिदाडी खिदाडी काही नव्हता. आपलं हॉटेल चालविणं, घरी येणं, जेवणं आणि ते आपलं काम बघणं. हे कुणाच्या सुद्धा बैठकीत जाणार नव्हता, राजकारणात सुद्धा जाणार नव्हता. आम्ही कसं जगायचं आणि कसं करायचंय ते आमचा न्याय आम्हाला पाहिजे. आज 3-4 दिवस झाला आम्ही वडापाव च्या वाटावर तिथवर आलो का आमची बिळवाल्यांनी केस उचलली नाही. 3-4 दिवस आमचं पिरियड याच्यामध्ये होतं, ते काही जाग्यावरच मारलेलं नाही. आदिगो चाकून बुकशिलं कुटीवर घेऊन तिथं त्याचे मित्र ह्याला गेले, केजला गेले, तिथं सुद्धा बोललं. आमचा मोठा मुलगा घरी होता, तिथून जाऊस तर काय त्याची व्यवस्था झाली त्यानं अंबाजोगाई पस्तोर सांगितले. आणि तिथं सुद्धा ऑपरेशन झाल्यापासून मोहरी तिथं सुद्धा ती मारणार लोक तिथं सुद्धा आलेले होते त्या ह्याला अंबाजोगाईच्या दवाखान्याला. पण आम्ही आमच्याच राडापडीच्या ह्याच्या राड्यात होतो. आम्हाला काही नाही, ते पोरगा ते अटक केलं पाहिजे, आम्हाला न्याय द्या पाहिजे. आम्हाला कुणी हे भेटायला मराठ्याचं लोक आलं नाही. आणि अजून बजरंग सोनवण्याचं म्हणतो मी वाघ आहे, वाघाच्या पिल्ल्याला कुणी सुद्धा अटक करू शकत नाही. मग ही का त्याचं असं असं अजून मग इतक्याच्यावर आम्हाला काही बोलता येत नाही. आमचा पोटचा लेकरू, आमचा गोळा गेला, आमच्या रक्तानं तोंड भरलेत, आम्हाला न्याय द्या. आम्ही काय करायचं, आम्ही गरीब माणूस आहेत, आम्ही शेतकरी माणूस आहेत, आम्ही कशावर जगायचं. हे मुलगा आम्हाला कुटुंबी शेती करून हे करून शेतात कष्ट करून आम्हाला जगीत होता, ते आपला हॉटेल चालवित होता. आता आम्ही कसं जगवायचं याचा आम्हाला उपाय सांगा आणि तात्काळ ते आरोपी अटक करा. दाते साहेबांनी काय आश्वासन दिलं होतं? दाते साहेबांनी पोलीसकडे गेलते ना काल भेटायला. गेलतो काय बोलले तुम्हाला? काय शेड काय मला ते नाव येत नाही रे बाबू. ते सीबीआयची मागणी केलेली आहे हो. आणि CID स्टेटची मागणी केलेली आहे. ह्या प्रकरणामध्ये पुढे सांगायचं झालं तर हे अश्रू हे एकट्या आईच्या गृहीत धरू नका, या सगळ्या भटक्यांच्या गृहीत धरा. अशीच माऊली सोटची आई आहे, अशीच दहातोंड्याची परिस्थिती आहे, अशीच नांदेडच्या मुलाच्या आईची परिस्थिती आहे, तशीच या घुलेच्या आईच्या अश्रूंची परिस्थिती आहे. का तर आम्ही मराठा नाहीत, आम्ही मराठा नाहीत, आम्ही मराठा नाहीत. त्या आईनं एक गोष्ट सांगितली ज्याची नोंद होणं आवश्यक आहे. माननीय पोलीस महासंचालक साहेब, माननीय पोलीस अधीक्षक